डॉक्टर, ऑस्टिओपोरोसिसमध्ये जेव्हा फ्रॅक्चर होतं आणि त्या व्यक्तीला कळतं की आता मला फ्रॅक्चर झालेलं आहे, त्या क्षणापासून तिने काय काळजी घ्यायला हवी आणि कोणते उपाय करायला हवे? आता खूप पेशंट्स आम्ही बघतात ज्यांना ऑस्टिओपोरोटिक व्हर्टिब्रल फ्रॅक्चर्स असतात, म्हणजे ऑस्टिओपोरोसिसमुळे जे आपले मणके आहे ते मोडले गेले आहे. मेजॉरिटी पेशंट्स त्यांना आम्ही आराम करायला सांगतो, त्यांना आम्ही पट्टा देतो आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स आणि वेदनाचे टॅबलेट्स देतो. याच्यामध्ये प्रमुख पेशंट्स बरे होऊन जातात, पण काही पेशंट्स आहेत जे याच्यानेही बरं होत नाही. सो त्यांना मग आम्हाला मिनिमली इन्व्हेसिव्ह क्रियाचा ऑप्शन द्यावा लागतो. मिनिमली इन्व्हेसिव्ह क्रिया म्हणजे एक प्रकारचा छोटासा कट करून आम्ही जे हाड मोडला गेला आणि दाबला गेला आहे त्याला सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतो. याला आम्ही व्हर्टिब्रोप्लास्टी किंवा कायफोप्लास्टी म्हणतो. सो व्हर्टिब्रोप्लास्टी जे प्रोसिजर आहे त्यांच्यासाठी आम्ही पेशंट्सला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातो. एक यंत्रामध्ये जे हाड मोडला गेला आहे त्याला बघतो आणि त्याच्यामध्ये एक छोटासा सुई टाकून बोन सिमेंट त्या मणक्यामध्ये एकदा ते सिमेंट गेलं तर मणक्याला सपोर्ट भेटणार. सपोर्ट भेटलं तर जे वेदना होतोय ते कमी होतात आणि जे पेशंटची हालचाल आहे ती वाढते. सपोज ऑस्टिओपोरोसिसमुळे हाड कम्प्लिटली खराब झाले आणि त्यांनी नसालाच दाबून टाकलं तर मग आम्हाला मोठं शस्त्रक्रिया करावी लागते, ज्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन करून सगळं प्रेशर काढतो आणि ते जे हाड मोडलं गेलं आहे त्याला सपोर्ट टाकतो, स्क्रू आणि रॉड्स टाकतो.